सेकंडला आपण पाहतोय भावेश याला आणि पहिला गोलंदाज गोठवली संघाचा हर्षल पाटील. चला पंचांचा इशारा देखील येतोय. सामन्याला सुरुवात होते. पहिला चेंडू फेकेल हर्षल आपल्या षटकातला. सामना करेल रोहित. चालू असलेला सामना महापे विरुद्ध गोठवली. लेट्स प्ले. पहिला चेंडू घेऊन निघालाय गोलंदाज हर्षल पाटील. हा पहिला चेंडू उडवलाय. चेंडू जातोय आउट ऑफ द पार्क. हा येतोय खणखणीत षटकार. 6 धावा. डीजे संख्येवरती पुन्हा एकदा गोलंदाज हर्षल पाटील. आगामी चेंडू आणि हा चेंडू झेल होण्याची शक्यता आणि फलंदाज बाद. दुसरी सफलता या गोलंदाजाला मिळते. मोठा फलंदाजाला दाखवलं तंबूचा रस्ता. बॅक टू बॅक 2 फलंदाज बाद. डीजे धन्यवाद. महापे संघ मात्र थोडासा प्रेशर मध्ये खेळताना दिसतो. एक मोठा फलंदाज बाद झालाय ज्याच्याकडनं भरपूर अपेक्षा होत्या. तो मात्र आपल्या संघाला निराश करून ठेवतोय. खातही न खोलता तंबूमध्ये परततोय. त्याची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज सुरेश आलाय. चेंडूला दिशा दाखवली. खराब क्षेत्ररक्षण होतंय. चेंडू येतोय सीमा रेषेलगत. क्षेत्ररक्षक धावतोय चेंडू मागे. चेंडू उचलेल फेकेल तत्पूर्वी 2 धावसंख्या सहजरित्याने पूर्ण केल्या जातात. या 2 धावसंख्येने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 8च्या घरामध्ये. पहिलं षटक प्रगतीपथावर असताना महापे संघाची धावसंख्या 2 बाद 8
आता मात्र खेळ सावरावा लागेल या दोन्ही फलंदाजांना. दोन मोठे फलंदाज माघारी परतल्यानंतर चांगली खेळी साकारावी लागेल, चांगला खेळ देखील करावा लागेल. त्या पद्धतीने खेळ करत असताना 2 धावसंख्येवरती खेळतोय सुरेश आणि हा सरळ सोडून दिलाय. पंचांचा नो बॉलचा इशारा येतोय, अव्वांतर चेंडूचा इशारा येतोय. ही मिळेल 1 धाव आणि याच्या पुढचा चेंडू असेल फ्री हिट. खराब लाईन पाहायला मिळाली या गोलंदाजाची, हर्षल पाटील याची. पंचांनी मात्र त्याला दंडित केलंय आणि पुढचा चेंडू असेल फ्री हिट. फ्री हिट खेळण्यासाठी सज्ज फलंदाज सुरेश. आणि हा चेंडू मात्र आता मात्र चांगल्या लाईन मध्ये चेंडू फेकलाय. टप्पा पडल्यानंतर चेंडू पायांवरती आदळतोय आणि बघता बघता पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर महापे संघाची धावसंख्या 2-9. डीजे पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या 9 आणि 2 मात्र मोठे फलंदाज माघारी परतवले. गोठवली संघाचा गोलंदाज हर्षल पाटील यांना. नवीन गोलंदाज आलाय वैयक्तिक पहिल्या संघाच्या वतीनं दुसरं षटक घेऊन आलाय गोलंदाज यज्ञेश पाटील. यज्ञेश पाटील वरती कर्णधाराने विश्वास दाखवलाय. ज्वेल ऑफ नवी मुंबई या एंड करणं गोलंदाजी करत असताना यज्ञेश पहिला चेंडू फेकेल, सामना करेल आणि हा सरळ सोडून दिलाय. पहिला चेंडू फेकलाय, आव्हांतर चेंडू आणि या आव्हांतर चेंडूने सुरुवात करतो. खराब सुरुवात मात्र या गोलंदाजाची पाहायला मिळते आणि 1 धावसंख्येचा बोनस मिळतोय तो महापे संघाला. धावसंख्या दुहेरी अंकामध्ये जाऊन पोहोचते, धावसंख्या 10. पुन्हा एकदा यज्ञेश आगामी चेंडू फेकण्यासाठी धावतोय. हा चेंडू मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न केला होता, लाईन चांगली होती, टप्पा चांगला होता, सरळ यष्टी रक्षकाच्या हातामध्ये जातो. निर्धाव चेंडूची सांगता देखील होते, चेंडू जातो निर्धाव. पहिला चेंडू मात्र खराब फेकला होता, त्यानंतर मात्र चांगलं कमबॅक करताना दिसतोय हा गोलंदाज यज्ञेश. पुन्हा एकदा पुढचा चेंडू फेकेल रोहित साठी. हा चेंडू देखील त्याच लाईनवर टाकलाय, टप्पा चांगला आहे या गोलंदाजाचा, पूर्णपणे बीट होतोय फलंदाज. चेंडू आणि चेंडू फलीचा कुठलाही संपर्क होत नाही, चेंडू जातोय निर्धाव. धाव संख्या स्थगित 10च्या घरामध्ये. चांगली लाईन पाहायला मिळते या गोलंदाजाची. पुन्हा एकदा हा चेंडू आता मात्र बराच बाहेर गेलाय चेंडू. पंचांनी त्याला अवांतर घोषित केलंय. या अवांतर धावसंख्येनं पुन्हा एकदा 1 धाव मिळेल माफे संघाला. धावसंख्या 11. पहिला चेंडू अवांतर, त्याच्यानंतर 2 चेंडू निर्धाव, त्याच्यानंतर अवांतर चेंडू फेकतोय. धावसंख्या 11. अतिशय चांगला ड्रेस कोड आपण पाहतोय दोन्ही संघांचा. क्षेत्ररक्षण करणारा संघ RSA गोठवली आणि फलंदाजी करणारा संघ महापे. आणि पुन्हा एकदा बॅक टू बॅक सलग दुसरा अवांतर चेंडू फेकतोय गोलंदाज. आता मात्र लाईन चुकीची होती, पंचांनी ते हेरलं आणि दंडित केलं या गोलंदाजाला. पुन्हा एकदा 1 धावसंख्या मिळेल. संघाची धावसंख्या 12च्या घरात. एकेरी धावसंख्येनं मात्र धावफलक पुढे सरसावते ते माफे संघाचं. धावसंख्या 12. पुन्हा एकदा गोलंदाज यज्ञेश पाटील. आगामी चेंडू आता मात्र पुन्हा एकदा सोडून दिलाय. अव्वांतर चेंडू फेकतोय, वारंवार चुका करतो हा गोलंदाज. लाईन खराब आहे या गोलंदाजाची, दिशा भरकटलाय हा गोलंदाज.
या षटकामध्ये या गोलंदाजानं 4 अवांतर चेंडू फेकल्यात. खराब सुरुवात पाहायला मिळते या गोलंदाजाकडनं. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 13च्या घरामध्ये. पुन्हा एकदा आगामी चेंडू फलंदाज रोहित साठी फेकतोय. हा चेंडू जबरदस्तरित्या खेळून काढलाय. चेंडू मागे क्षेत्ररक्षक तैनात आहे. चेंडू पकडतोय, फेकतोय. तत्पूर्वी फेकी देखील चांगली होते. एकच धाव मिळते आणि या एक धावसंख्या पुन्हा एकदा 14च्या घरामध्ये. चांगली गोलंदाजी करतो हा गोलंदाज. अवांतर चेंडू सोडले तर कुठलाही मोठा फटका मारून दिलेला नाहीये या गोलंदाजाने. चांगली लाईन आता मात्र या गोलंदाजाकडनं पाहायला मिळते. आगामी चेंडू सुरेशसाठी. हा चेंडू लोअर फुलटॉस प्रकारचा चेंडू हलक्या हाताने खेळून काढलाय. चेंडू मागे क्षेत्ररक्षक तैनात आहे. चांगली क्षेत्ररक्षण होते, चांगली फेकी देखील होते. पुन्हा एकदा मिळते एक धाव. धावसंख्या 15. कुठलाही मोठा फटका पाहायला मिळत नाही या फलंदाजांकडनं, कारण की 5 षटकांचा सामना आणि 2 षटक सर्कलच्या पॉवर प्लेचे असताना आक्रमण व्हायला पाहिजे होतं, ते मात्र होताना दिसत नाहीये महापे संघाकडनं. याचं कारण असं आहे की पूर्णपणे रोखून धरलं या गोलंदाजांनी आणि फलंदाज बाद. तिसरा धक्का बसतोय महापे संघाला. तिसरा फलंदाज माघारी परतवलाय. चांगली गोलंदाजी होतीये आर्यसे गोठेवली संघाची. धावसंख्या 3 बाद 15. डीजे पुन्हा एकदा गोलंदाज यज्ञेश पाटील. आगामी चेंडू फेकेल. नवीन आलेला फलंदाज अनिल सज्ज असेल. हा चेंडू बॅटची कडा घेतली जाते. यष्टी रक्षकाच्या हातामध्ये चेंडू जातोय. निर्धाव चेंडूची सांगता होते. जबरदस्त षटक फेकले या गोलंदाजांना. बघता बघता 2 षटकांचा खेळ संपुष्टात येतोय. 4 अवांतर धावसंख्या दिल्यानंतर या गोलंदाजांनी फक्त धावसंख्या खर्च केल्या 2. अतिशय चांगली गोलंदाजी यज्ञेश पाटील याची. धावसंख्येचा विचार केला तर 2 षटकांच्या समाप्तीनंतर महापे संघाची धावसंख्या 3 बाद 15. वैयक्तिक दुसरं संघाच्या वतीनं 3रं षटक घेऊन आलाय गोलंदाज हर्षल पाटील, ज्यानं पहिलं षटक फेकलं होतं. अप्रतिम षटक फेकलं होतं. 9 धावसंख्या खर्च केल्या होत्या आणि 2 फलंदाज माघारी परतवले होते. तो गोलंदाज आलाय पुन्हा एकदा दुसरं षटक फेकण्यासाठी. पहिला चेंडू फेकण्यासाठी हर्षल पाटील धावतोय. सामना करेल सुरेश. हा चेंडू चोरकस मारण्याचा प्रयत्न केला होता, प्रहार करण्याचा प्रयत्न केला होता. टप्पा चांगला होता. टप्पा पडल्यानंतर चेंडूने उचली घेतली. चेंडू गेला यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची सांगता होते. पहिला चेंडू मात्र यशस्वीरित्या फेकलाय गोलंदाजानं हर्षल पाटील यांना. पुन्हा एकदा आता मात्र क्षेत्ररक्षणामध्ये फेरबदल करताना
RSC गोठवली संघ. पुन्हा एकदा हर्षल निघाला आगामी चेंडू घेऊन. सामना करेल सुरेश. फुलटॉस प्रकारचा चेंडू. चेंडूला फक्त दिशा दाखवले. चेंडू जातोय सीमा रेषा पार आणि हा येतोय चौकार. 4 धावा. आमचे मामाचं गाजतय नाव. बाल्या मामाचं गाजतय नाव. आमचे मामाचं गाजतय नाव. धन्यवाद. पुन्हा एकदा गोलंदाज हर्षल पाटील सुरेशसाठी. हा चेंडू हलक्या हाताने खेळून काढला. चेंडू मागे क्षेत्ररक्षक तैनात आहे. खराब क्षेत्ररक्षण आणि हा येतोय चौकार. 4 धावा. पुन्हा एकदा धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचली ती 23च्या घरामध्ये. पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळून काढलाय. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक तैनात आहे. आता मात्र एकच धाव मिळते. चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. मागच्या 2 चेंडूंचा विचार केला तर 2 चौकार आले आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 24च्या घरामध्ये. प्रथम फलंदाजी करत असताना महापे संघाची धावसंख्या 3रं षटक प्रगतीपथावर असताना धावसंख्या 24. पुन्हा एकदा हर्षल पाटील आगामी चेंडू फेकेल. सामना करेल फलंदाज अनिल. हा फुलटॉस प्रकारचा चेंडू. बॅटची कडा घेतली जाते. स्वतः गोलंदाज धावतोय. चेंडू मागं 1 धाव पूर्ण केली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न नाहीये. चांगलं क्षेत्ररक्षण होतंय स्वतः गोलंदाजाचं. पुन्हा एकदा मिळते 1 धाव आणि या 1 धावेने धावसंख्या 25च्या घरामध्ये. संत गतीने धावसंख्या वाढवताना दिसतोय महापे संघ. पुन्हा एकदा हर्षल. चांगली गोलंदाजी होते RSC गोठवली संघाची. आता मात्र जबरदस्त चेंडू फेकलाय. चेंडू मध्ये गती होती आणि चेंडू जातोय निर्धाव. बघता बघता 3 षटकांची समाप्ती होते. 3 षटकांच्या समाप्तीनंतर महापे संघाची धावसंख्या 25. मामा माणूस साधा भला. गोर गरिबानाला भला. नेता असा हा खंबीर झाला. त्याच्या नावाचा हाय बोलबाला. आहे हो मामा मनान साधा. मनात बसलय राव. आहे हो मामा मनान साधा. मनात बसलय राव. मनात बसलय राव. वाळ्या मामाचं गाजतय नाव. आमचे मामाचं गाजतय नाव. वाळ्या मामाचं गाजतय नाव. आमचे मामाचं
चौथ्या षटकाला सुरुवात झाली आहे. गोलंदाज आलाय स्वराज म्हात्रे. पहिला चेंडू अतिशय चांगला फेकलाय, चांगली लाईन होती, चांगलं क्षेत्ररक्षण देखील झालं. एक धावसंख्या मात्र पूर्ण केली फलंदाजांनी. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 26च्या घरामध्ये. पुन्हा एकदा स्वराज म्हात्रे आगामी चेंडू फेकतोय. हा चेंडू उडवलाय. चेंडू मागे क्षेत्ररक्षक तैनात आहे. क्षेत्ररक्षण चांगलं होतंय, फेकी देखील चांगली होते, बॅकअप देखील चांगलं होतंय. मिळते पुन्हा एकदा एक धाव. एकेरी धावसंख्येनं खेळ करताना दिसतोय महापेस संघ आणि महापेस संघाची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली ती 27च्या घरामध्ये. कुठलाही मोठा फटका येताना दिसत नाही महापेस संघाच्या फलंदाजांकडनं. आक्रमण करताना दिसत नाही. आक्रमण करावा लागेल या फलंदाजांना. हा चेंडू सरळ सोडून दिलाय. पंचांचा अवांतर चेंडूचा इशारा येतोय. या एक धावसंख्येनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 28च्या घरामध्ये. पुन्हा एकदा स्वराज म्हात्रे, गोठवली संघाचा एक जबरदस्त अष्टपैलू खेळाडू. हा चेंडू पुन्हा एकदा जबरदस्तरित्या खेळून काढलाय. कार्पेटच्या माध्यमातून क्षेत्ररक्षण चांगलं होतंय, फेकी देखील चांगली होते. फक्त एक धाव मिळते. काय गोलंदाजी करतात दिसत आहेत गोठवली संघाचे गोलंदाज. त्याच पद्धतीने तितक्याच ताकदीचं क्षेत्ररक्षण देखील होते त्यांच्या माध्यमातून. म्हणूनच पूर्णपणे बांधून ठेवलंय, रोखून ठेवलंय ते महापेस संघाच्या फलंदाजांना. पुन्हा एकदा स्वराज निघतो. आगामी चेंडू फेकेल. हा चेंडू आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न केलाय. चेंडू मागे क्षेत्ररक्षक धावतोय, चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. तत्पूर्वी दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केलाय आणि या बघता बघता 2 धावसंख्या पूर्ण करतायत. चांगलं क्षेत्ररक्षण झालं त्या माध्यमातून आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 31च्या घरामध्ये. सुरेश एक चांगला खेळ साकारतोय आपल्या संघासाठी, चांगली फलंदाजी करतोय. पुन्हा एकदा स्वराज, बॅटची कडा घेतली जाते, गॅप शॉट सिलेक्शन केलाय. चेंडू जातोय बघता बघता सीमा रेषा पार आणि हा येतोय चौकार. 4 धावा. गिरशी खरी किरीटा परी, गिरशी खरी किरीटा परी, लहरी भगवा ध्वजा, लहरी भगवा ध्वजा. उगवला तारा तिमिर हरा, गरजा शिवाजी राजा. उगवला तारा तिमिर हरा, गरजा शिवाजी राजा. पुन्हा एकदा स्वराज निघाला. फुलटॉस प्रकारचा चेंडू, चेंडूवर प्रहार केलाय. चेंडू जातोय सीमा पार. षटकार. 6 धावा. जबरदस्त खेळ आता मात्र महापेस संघाचा. संघाची धाव संख्या जाऊन पोहोचली ती 41च्या घरामध्ये. 41. या 2 चेंडूवरती 10 धावसंख्या जमवण्यामध्ये यशस्वी झालाय महापेस संघ आणि आता मात्र धावसंख्येला आकार येताना दिसतोय महापेस संघाच्या. धावसंख्या 41. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 41.
स्लॉग ओव्हर हाणामारीचं षटक असेल. या षटकामध्ये किती धावसंख्या जमावण्याचा प्रयत्न करतील महापे संघाचे फलंदाज. आतापर्यंत तरी विचार केला तर चांगला खेळ साकारलाय सुरेश या फलंदाजांना. वैयक्तिक 25 धावसंख्येवरती खेळतोय गोलंदाज. आणि हा पहिला शॉर्ट पीस प्रकारचा चेंडू जातोय सीमा रेषेलगत. चांगलं क्षेत्ररक्षण होतंय आणि तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न केलाय आणि 3 धावसंख्या सहजरित्याने पूर्ण केल्या जातात आणि 3 धावसंख्येनं धावसंख्या 44 च्या घरामध्ये. पुन्हा एकदा गोलंदाज आदेश म्हात्रे. RSC गोठिवली संघाचा शेवटचा गोलंदाज. आगामी चेंडू सुरेशसाठी. चेंडूवर मोठा प्रहार केलाय. चेंडू जातोय सीमा पार आणि हा येतोय षटकार. ज्या फटक्यांची गरज होती ते मात्र आता शेवटच्या षटकामध्ये येताना दिसत आहेत. हॅलो. तर पुढच्या लढतीसाठी स्वरांश एंटरप्राइजेस भैरवनाथ घाटला गाव आणि त्याच्या अपोजिटचा संघ असेल रिया 11 कोपरकरणे. या दोन्ही कॅप्टनला आम्ही इन्व्हाइट करतो. प्लीज आपण टॉससाठी या. पुन्हा एकदा चेंडूवरती प्रहार केलाय. हा देखील चेंडू जाईल सीमा पार. बॅक टू बॅक 2 षटकार दाखवलेत या फलंदाजांना. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचली ती 56. धन्यवाद. सुरेश हा फलंदाज या स्पर्धेमध्ये षटकार हॅट्रिक करतोय. 3 षटकार आणि हा चौथा जाईल का? गेलाय. चौथा षटकार सलग मारतोय फलंदाज सुरेश. संघाची धावसंख्या 62 62. धन्यवाद. आणि जबरदस्त खेळ साकारतोय या मैदानावरती. या स्पर्धेमध्ये खेळत असताना या सामन्यामध्ये चांगली खेळी करतोय फलंदाज सुरेश. वैयक्तिक 43 धावसंख्येवरती खेळतोय. आणखीन 2 चेंडू शिल्लक असतील. 4 चेंडूवर षटकार त्याने दाखवलेत. चांगलं आक्रमण केलंय. सुरुवातीला पाहिला तर संत अशी सुरुवात होती मापे संघाची. त्यानंतर मात्र आक्रमणाला सुरुवात केली राकेश दादा आणि चांगल्या स्थितीमध्ये आहे आता मापे संघ. धावसंख्या 62 62. पुन्हा एकदा आदेश म्हात्रे. आगामी चेंडू आणि आता मात्र चेंडू येतोय आव्हांतर. बराच वेळ प्रतीक्षा केल्यानंतर पंचांचा इशारा येतो आव्हांतर चेंडूचा आणि या 1 धावसंख्येनं धावसंख्या 63 63. पुन्हा एकदा
आणखीन एक चेंडू खेळण्याची संधी मात्र फलंदाजाला मिळेल. आदेश म्हात्रे अतिशय महाग ठरलाय शेवटच्या षटकामध्ये. आगामी चेंडू आणि आता मात्र बॅटची कडा घेतली जाते. हलक्या हाताने चेंडू खेळून काढलाय. एक धाव पूर्ण केली. थोडीशी दुखापत होते फलंदाजाला, त्या कारणास्तव दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न मात्र फलंदाजाने केला नाहीये. फर्स्ट एड बॉक्स घेऊन जायचंय मैदानामध्ये. क्रॅम आलाय फलंदाजाला. शेवटचा चेंडू आदेश म्हात्रे याचा. समोर फलंदाज अनिल. हा चेंडू शॉर्टपिच प्रकारचा चेंडू उडवलाय. चेंडू मागे क्षेत्ररक्षक धावतोय. एक धाव पूर्ण केली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि 2 धावसंख्या सहजरीतीनं पूर्ण केल्या जातात आणि बघता बघता पहिल्या सत्राचा खेळ संपुष्टात येतोय. पहिल्या सत्रामध्ये महापे संघ फलंदाजी करत असताना धावसंख्या काढल्या 66 आणि 67 धावांचं टार्गेट असेल ते म्हणजे RSC गोठेवली संघासमोर. स्वरांश एंटरप्राइजेस भैरवनाथ 11 घाटला विरुद्ध रेया 11 कोपर खेळणे. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती करतोय आपण टॉस साठी यायचं आहे. टॉस का बॉस या मंचावरती. आणि पुन्हा एकदा आवाजामध्ये परिवर्तन करतोय. याच्यानंतर पुढचा आवाज असेल आमचे तारागावचे सुपुत्र रोशन पाटील सर यांना विनंती करतोय आपण पुढच्या सत्राचं सूत्रसंचालन करायचं आहे. थँक्यू. तर विनंती असेल घाटला आणि कोपरकरे टीमच्या कॅप्टनला आपण त्वरित टॉससाठी या. पहिल्या फेरीमधला हा चौथा फ्रेश सामना असेल. पहिल्या फेरीमधला हा शेवटचा सामना असेल. स्वरांश एंटरप्राइजेस भैरवनाथ 11 घाटला विपक्ष रिया 11 कोपरखेरणे अशी लढत असेल. तर दोन्ही कॅप्टनला हा शेवटचा कॉल आपण टॉससाठी यायचा आहे.
त्या मैदानामध्ये बॅटिंग करणाऱ्या RSA गोठिवली या टीमला आणि एका बाजूने मात्र या धाबा वाचवायच्या महापे संघाला. जबरदस्त बॅटिंग आपण पाहिली मधल्या फळीमध्ये येणारा खेळाडू ज्याने जवळजवळ 40+ रन केल्या, सुरेश यादव याचं कौतुक करावं लागेल. त्याने ज्या पद्धतीने लगातार 4 षटकार लगावले, असं वाटलं होतं की अजून एक अर्धशतक हुलकावणी घालते का या स्पर्धेमधलं. कारण काल 2 आपण अर्धशतकं पाहिली, एक पोसरी संघाचा अखिल भोईर आणि त्यानंतर नवसादी दिवा टीमचा ओमिकेने त्याच्या माध्यमातून अर्धशतकं आपण पाहिली. आणि आज फक्त 6 धावांपासून आपल्या अर्धशतकापासून दूर राहिला. खरं तर 5व्या बॉलवरती आपल्या पायाला क्रॅम्प्स आले म्हणून त्याने दुसरी धाव कंप्लीट केली नव्हती. कंप्लीट केली असती तर संधी मिळाली असती अर्धशतक कंप्लीट करण्याची, परंतु नियतीला हे मान्य नव्हतं कदाचित. आणि इथे मात्र चांगलं टार्गेट पहिल्या सत्रामध्ये आपण सेट होताना पाहायला मिळालं. 66 धावा केल्या पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना. संघ होता महापे रुद्र 11 आणि दुसऱ्या बाजूला RSA गोठिवली या टीमला आता 67 धावांचा पाठलाग करायचा येणाऱ्या 5 षटकांमध्ये. चला स्पीडअप करायचं आहे, डावाला सुरुवात करा कारण वेळ फार महत्त्वाची आहे. आजही आपण एक संघ टॉप 3 मध्ये प्रवेश करून देणार आहोत. काल आपण पाहिलं नवसादी दिवा हा संघ टॉप 3 मध्ये पोहोचला आहे आणि आज देखील एक संघ टॉप 3 मध्ये पोहोचेल. आणि उद्या या स्पर्धेचा खरं तर अंतिम आणि खरं तर निर्णायक दिवस असेल मेगा फायनलचा. संध्याकाळ सत्रामध्ये तुम्हाला या स्पर्धेचा अंतिम निकाल मिळेल उद्या आणि त्यानंतर मात्र प्राइज डिस्ट्रीब्युशन सेरेमनी तुम्हाला पाहायला मिळेल. बक्षीस वितरण सोहळा संपन्न होईल. तत्पूर्वी आपण या सामन्याकडे खरं तर कॉन्सन्ट्रेट करूया. पहिलं षटक हाताळण्यासाठी अनिल येतो आणि एका बाजूनं स्ट्रायकिंग एंडला असेल रोहित म्हात्रे आणि दुसऱ्या बाजूने तुषार उर्फ मॉन्टी स्ट्रायकिंग एंडला आहे. तुषार रोहित नॉन स्ट्रायकिंग एंडला आहे आणि अनिल वेगवान गोलंदाज. पहिलं षटक हाताळण्यासाठी ओव्हर द विकेट हाफ ट्रॅकर बॉल शॉट ऑन पूल केला, लवकर पिकअप केला बॉलला आणि मिड विकेट रिझर्व्हमध्ये बॉलला ढकललंय. बाउंड्रीच्या बाहेर बॉल चाललाय. 4 धावांसाठी चौकार. खूप चांगली आक्रमक बॅटिंग तुम्ही बादा मैदानाच्या आतमध्ये करतोय मॉन्टी. फुल टॉस होता इनफिल्डच्या वरतून एक्स्ट्रा कव्हर रिझनमध्ये क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह कॉपरब्युक स्टाईल हा फटका. बॉल मात्र चाललाय डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्रीच्या बाहेर सीमा पार लगातार दुसरा चौकार.
गोठिवली या टीमला. राऊंड विकेट अकूट टप्प्याचा बॉल बॅकफुटला गेले होते. खरं तर ऑनसेटमध्ये बॉल टर्न केलाय, पुल करण्याचा प्रयत्न केला होता. अलॉंग द कार्पेट बॉल गेला स्क्वेअरलेग रिझनकडे आणि त्यानंतर मात्र फेकी चांगली बघायला मिळाली आणि इथे मात्र सिंगल आली. या सिंगलच्या मदतीनं पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर RSA गोटिवली टीमची धावसंख्या लागली धावफलकावरती बिनबाद 17 धावा. झुलवा पाळणा पाळणा पाळ शिवाजीचा झुलवा पाळणा पाळणा पाळ शिवाजीचा चंद्र जसा हा इंद्र शोभतो पुत्र जिजाऊचा चंद्र जसा हा इंद्र शोभतो पुत्र जिजाऊचा झुलवा पाळणा पाळणा पाळ शिवाजीचा झुलवा पाळणा पाळणा पाळ शिवाजीचा. शिवछत्रपती महाराजांचा थँक्यू. महाराजांची महती गाणारं हे संगीत तुम्ही DJ यांच्या माध्यमातून ऐकताय. आज फॉर्च्यून इव्हेंटच्या माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट खरं तर केलं गेलं आणि अनेक प्रेक्षक आमच्या लाईव्ह टेलिकास्टच्या माध्यमातून आमच्या समवेत जोडले गेले. त्या सर्वांचं आम्ही सरचं स्वागत करतोय. फॉर्च्यून इव्हेंटचे खरं तर ओनर आहेत आमचे मित्र कुटारी नगरीचे राजेंद्रदा म्हात्रे. त्यानंतर आजच्या या स्पर्धेसाठी कॅमेरामन भूमिका साकारतात सुनीत जाधव खारगर, विजय जाधव खारगर आणि आमचे टेक्निशियन आमचे मित्र माही निक खैरणे तलोजा MIDC परिसरामधील आमचे मित्र यांचं देखील भरपूर चांगलं कॉन्ट्रीब्युशन. ऑफिशियल पंच यांचं देखील कौतुक करावं लागेल. जितू गोलंदाजी मार्कमध्ये लिडिंग एज लागली त्यानंतर मात्र यष्टीरक्षकाने झेल पकडलाय. आता जल्लोष साजरा होतोय. खरं तर तुम्ही पाहताय या मॅचमध्ये महापे संघाकडून पहिला धक्का बसला 17 या धावसंख्येवरती गोटिवली टीमला. या ठाणे जिल्ह्याची शान कल्याण डोंबिवलीचा सन्मान या ठाणे जिल्ह्याची शान कल्याण डोंबिवलीचा सन्मान ही क्रिकेटपटूंची खाण ही क्रिकेटपटूंची खाण इथे क्रिकेट जीवकी प्राण इथे क्रिकेट जीवकी प्राण 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 या ठाणे जिल्ह्याची शान कल्याण डोंबिवलीचा सन्मान या ठाणे जिल्ह्याची शान कल्याण डोंबिवलीचा सन्मान थँक्यू. ठाणे जिल्हा आणि रायगड खरं तर या नाण्याच्या दोन बाजू आहेत आणि क्रिकेटमध्ये खूप मोठं योगदान देणारे हे दोन जिल्हे आहेत. मधल्या काळामध्ये आपण पाहिलं चॅम्पियन ट्रॉफी रत्नागिरीमध्ये रेस्ट ऑफ महाराष्ट्र संघाला पराभूत करून रायगड संघाने एक वेगळा इतिहास रचला. परंतु रायगड ठाणे जिल्हे जर दोन एकत्र आले तर रेस्ट ऑफ महाराष्ट्रच काय तर रेस्ट ऑफ इंडिया संघाला देखील पराभूत करतील एवढं ताकद या टेनिस बॉल क्रिकेटमध्ये या दोन जिल्ह्यांमध्ये आहे. आणि आपण सातत्याने अनेक मोठमोठ्या स्पर्धा पाहतोय. 17 हा अशुभ अंक होता आणि इथे मात्र हा धक्का बसला. पहिला धक्का बसला गोटिवली टीमला. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आलाय प्रमोद चौधरी आणि एका बाजूला असेल मॉन्टी. बॉलिंग मार्कमध्ये जितून पहिल्याच बॉलवरती यश प्राप्त करून दिलंय महापे संघाला. ओव्हर द विकेट सन्मान दिलाय. हलक्या हाताने बॉलला खेळून काढलाय. स्वतःच्या फॉलोथ्रूमध्ये बॉलला थांबवलाय आणि या नो बॉल घोषित केलाय. खरं तर विकेटच्या मागे जे क्षेत्ररक्षक आहेत हाताने कोणत्या अँगलनं हा नो दिलाय याचं आपल्याला खरं तर ज्ञान करावं लागेल कारण इथे मात्र पंचांनी नो घोषित केलाय. यस एक्स्ट्रा बॉल फेकावा लागेल आणि एक्स्ट्रा रन देखील मिळेल. फ्री हिटची संधी असेल. आता मात्र बॅटिंग करणाऱ्या गोटिवली टीमला संधी खरं तर आता चालून आली आहे गोटिवली संघाच्या प्रमोद चौधरीकडे कारण हा त्याच्यासाठी मात्र त्याला सेट होण्यासाठी हा मोठी संधी असेल. फ्री हिटचा बॉल उघडा डोले पहा नीट कारण हा बॉल आहे फ्री हिट. आता बघूया फ्री हिटवरती कोणता रहस्य आहे कोणता अंक असेल कारण इथून येणाऱ्या धावा निर्णायक असतील या मॅचमध्ये. बॅटिंग करणाऱ्या गोठिवली या टीमला जितूचं हे षटक फ्री हिटचा बॉल समोर असेल प्रमोद चौधरी. सेकंड ओव्हर तुम्ही पाहता प्रोग्रेसवरती आहे. हवेचा प्रवाह कोणत्या दिशेने आहे तर तुम्हाला पाहायचं असेल तर तुम्ही जे भगवे ध्वज मोठ्या अभिमाने फडकतात त्यांच्यावर तुम्हाला कळेल. इथून मात्र ॲडव्हान्टेज उजव्या हाताच्या फलंदाजाला मिळेल का. हा फटका भरपूर चांगला होता. पिकअप शॉट होता. ऑन साइडमध्ये स्क्वेअर लेगला मात्र बीट केला आणि बॉल मात्र चाललाय वन बाउन्स ओव्हर द रोप सीमा पार चौकार. गिरशी खरी किरीटा परी गिरशी खरी किरीटा परी लहरी भगवा ध्वजा लहरी भगवा ध्वजा गवला तारा तिमिर हरा गरजा शिवाजीराज.
सह्याद्रीच्या छाताडातून नाद भवानी गाजे, रक्तात वाहती आमच्या काळजात राहते राजे. यावेळेस फटका चांगला होता प्रमोद चौधरीचा आणि त्याच्या बॅटमधून हा चौकार आला. एकूण धावा धावफलकावरती आहेत त्या म्हणजे 22, एक गडी बाद 22 धावा. अजून या विजयासाठी भरपूर मोठा पल्ला त्यांना इथे गाठायचा आहे. 45 धावांची गरज आहे. रिव्हर्सचा फटका खेळण्याचा प्रयत्न, टायमिंग चुकलं, स्टिकर एंडला हा बॉल लागलाय आणि त्यानंतर मात्र झेल पकडण्याचा प्रयत्न आणि पंच दर्शवतात खरं तर कशा पद्धतीने बॅट ड्रिल केली. थोडेसे डाऊन झाले होते आणि खरं तर हा डाऊन द बॉल विकेटमध्ये चालला होता, त्यामुळे हा पंचांचा योग्य निर्णय. कारण वेस्ट हाईटच्या जर का वरती बॉल असता तर पंचांनी डायरेक्ट बीमर घोषित केलं असं. इथे हा विकेट मिळतोय तो म्हणजे फिल्डिंग करणाऱ्या महापे रुद्र 11 टीमला. भल्या भल्याची वाटमी लावली ग तू पहिल्यांदा मलाच गावली. भल्या भल्याची वाटमी लावली ग तू पहिल्यांदा मलाच गावली. भल्या भल्याची वाटमी लावली ग तू पहिल्यांदा मलाच गावली. भल्या भल्याची वाटमी लावली ग तू पहिल्यांदा मलाच गावली. भल्या भल्याची वाटमी लावली ग तू पहिल्यांदा मलाच गावली. हॅलो हॅलो भल्या भल्याची वाटमी लावली ग तू. धन्यवाद डीजे. बघा रोशन सर, आपण उल्लेख केला हवेचा रुख कोणत्या दिशेने आहे आणि हा फटका मारण्याचा मोह त्या हवेच्या दिशेने या फलंदाजाला देखील तो मोह आवडता आला नाही. फुलटॉस प्रकारचा चेंडू होता. टांग जर पाहिला, कनेक्टिव्हिटी पाहिली तर हा चौकार किंवा षटकार गाठला असता. मात्र स्विच हिट मारण्याचा हा मोह आणि बली पडला. नक्कीच टायमिंग चुकलं आणि तुम्ही पाहिला बॅटच्या स्टिकर एंडला हा फटका आला आणि त्यानंतर मात्र बॅकवर्ड पॉईंटला चांगला झेल पकडला. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आला स्वराज बाद्रे. धावसंख्या आपण पाहिली धावफलकावरती 22, गडी बाद झाले 2. अजूनही विजयासाठी येणाऱ्या काही चेंडूमध्ये खरं तर 45 धावांची गरज आहे. हा फुलटॉस होता आणि यावेळेस तुम्ही पाहताय नो बॉल घोषित केलाय. या षटकामध्ये जास्तीत जास्त फुलटॉस बॉल फेकले जितून. पहिला बॉल अतिशय चांगला फेकला, त्यानंतर खराब कामगिरी. 1+4 खरं तर काँग्रेस का हात आम आदमी के साथ. आणि इथे पंजा मिळाला बॅटिंग करणाऱ्या गोटिवली टीमला. खरं तर हा इथे 5 धावा आल्या आणि 5 धावांच्या मदतीनं 27 धावा धावफलकामध्ये लागल्या गेल्या. या षटकामध्ये दुसरा फ्री हिट आहे. आता जितूला कमबॅक करावा लागेल. परंतु वेगवान बॉल होता प्रमोद चौधरीसाठी. इथे खरं तर खूप चांगला टप्पा, नियंत्रण चांगलं होतं. टप्पा पडल्यानंतर बॉल खाली राहिला. सबमरीन डिलेव्हरी ज्याला म्हटलं जातं. ज्या पद्धतीने पाणबुडी पाण्याखालून प्रवास करते तशा पद्धतीनं हा बॉल स्टंपच्या अगदी लेवलच्या खाली निघून गेला आणि यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावला. त्यामुळे अडचणींना सामोरं जावं लागेल खरं तर या षटकामध्ये बॅटिंग करणाऱ्या प्रमोद चौधरी या फलंदाजाला. स्वराज आहे माफी असावी, स्वराज हा खेळाडू आहे. प्रमोद बाद झाला आणि त्या स्वराज मैदानामध्ये होता. लिडिंग एज लागली, शॉर्ट दरम्यानला बॉल चालला अलॉंग द कार्पेट आणि त्यानंतर बॉन्टी स्ट्रायकिंग एंडला आला आणि एका धाब्याच्या मदतीनं संघ पुढे चाललाय. 28 धावा धावफलकावरती आहेत. अजूनही विजयासाठी खरं तर 39 धावांची गरज आहे येणाऱ्या काही बॉलमध्ये. या षटकातील अंतिम काही चेंडू शिल्लक आहेत आणि 28 धावा धावफलकावरती आहेत. राऊंड विकेट फुल टॉस होता. तुम्ही पाहताय कव्हर आणि पॉइंटच्या मधून ढकललं बॉलला. गॅप शॉट सिलेक्शन आहे आणि आउटफील्ड भरपूर चांगली या क्रीडांगणाची. असेल 11 तुम्ही पाहता या ठिकाणी 83 आय थिंक रिक्वायर्ड असेल मॅचमध्ये विजयासाठी. पहिल्या इनिंगमध्ये आपण पाहिला सुरेश यादव या खेळाडूनं 17 चेंडूमध्ये 44 धावा केल्या आणि त्यानंतर अनिल जाधवनं 6 चेंडूमध्ये 8 धावांचं योगदान दिलं. रोहित पुजारी या खेळाडूनं 3 चेंडूमध्ये 6 धावा केल्या. बॉलिंग करत असताना हर्षल पाटीलनं 2 षटकं फेकली.
त्याने खरं तर 19 धाबा खर्च करत 2 गडी बाद केले. आणि त्यानंतर यज्ञेश पाटील या गोलंदाजाने 6 धाबा खर्च केला एका षटकामध्ये आणि 1 गडी बाद केला. स्वराजनं मात्र भरपूर महागडं षटक टाकलं होतं, 16 धाबा खर्च केला त्या एका षटकामध्ये. आणि आतापर्यंत जर का आपण पाहिले तुषार उर्फ मॉन्टी या खेळाडूंना आपल्या संघासाठी 4 चेंडूमध्ये 13 धावांचं योगदान दिलं आणि एका बाजून रोहित मात्रे हा खेळाडू 7 या धावसंख्येवरती बाद झाला आणि त्यानंतर स्वराज मात्रे मैदानामध्ये खेळतो 5 या धावसंख्येवरती. 2 षटकं संपले. आता येणारे 18 बॉल आणि 35 धावांची गरज असेल, ती म्हणजे RSA गोटिवली टीमला. शुभेच्छा असेल दोन्ही संघांना. महापे रुद्र 11 टीमला मात्र 35 धावा रोखायच्यात. सेकंड स्पेल अनिल पुन्हा एकदा हाताळतो आणि समोर असेल खेळाडू. तुम्ही पाहता मैदानामध्ये स्वराज म्हात्रे. चांगली बॅटिंग आतापर्यंत या खेळाडूनं केली आहे. चला प्लीज स्पीडअप करायचं आहे, कारण अजून बरेच सामने पेंडिंग आहेत आजच्या दिवसामधले आणि अगदी वेळेवरती आपल्याला हे सामने इथे फिनिश करायचे आहेत. अनिलची बॉडी लँग्वेज पाहिली तर उंच करू हा देहबोली असणारा हा खेळाडू, त्याच्याकडे वेग आहे आणि टप्पा देखील भरपूर चांगला. यावेळेस वेगवान बॉल होता. खरं तर लाईन चांगली होती, पण तो दिशा खराब होती. दिशा खराब झाली की तुमची दशा व्हायला वेळ लागत नाही आहे. अतिरिक्त रन्स मात्र पहिल्याच बॉलवरती मिळेल, ती म्हणजे बॅटिंग करणाऱ्या RSA गोटिवली या टीमला. एका धावेने खरं तर धावसंख्येत वाढ झाली आहे. आता येणारे 18 बॉल आणि 34 धाबांची गरज. 18 चेंडू आणि 34 धाबा हे समीकरण असेल बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी. फुलरलेनचा बॉल इनसाइड आउट. खरं तर हा कॉपी बुक स्टाईल फटका आहे. क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह, कव्हर्सला बीट करणे, बॉल मात्र गेला सरळ डिपेक्सला कव्हर लाईनच्या बाउंड्री लाईनच्या बाहेर, सीमा पार चौकार. लाजवाब टायमिंग आणि शॉट सिलेक्शन स्वराजचं देखील कौतुक करावं लागेल. आणि इथे ऑन साइड मध्ये ताकदीचा पुरेपूर वापर. बराच काळ चेंडू हवेमध्ये आणि अंतर देखील कापलंय. अवकाशाला गवसणी घालणारा हा गगनचुंबी षटकार आलाय स्वराजच्या पाठमधून गोटिवली टीमला. मुंबई को बेटा तू हल्के चांगलं टायमिंग. खरं तर तुम्ही पाहता स्वराजच्या माध्यमातून खरं तर आज स्वराजने चौफेर टोलेबाजी केली आहे. ज्या पद्धतीने तो बॅटिंग करतोय मैदानाच्या चौफेर त्याचे फटक्यांचे आविष्कार आपल्याला इथे बघायला मिळाले. चला बॉल द्यायचा मैदानामध्ये नवीन, कारण बॉल हरवलेला आहे. खूप चांगलं क्रीडांगण, स्वर्गीय गणपत शेठ तांडेल मैदान. आणि खरं तर या मैदानात मात्र अनेक मोठमोठ्या स्पर्धा आपण पाहिल्या. मैदानाच्या बाजूला अगदी तुम्ही पाहताय महानगरपालिकेच्या माध्यमातून एखादा इव्हेंट तुम्हाला साजरा करायचा असेल तर पुष्कळ जागा उपलब्ध आहे, पण त्याचा चार्जेस तुम्हाला पे करावा लागेल. आणि खूप चांगलं असं क्रीडांगण, आउटफील्ड देखील तेवढे सुंदर. आयोजक प्लीज आपण मैदानामध्ये पंचांशी संपर्क साधा विनंती करतो. आमच्या खरं तर वावळा ग्रुप क्रिकेट संघातील एका सदस्यानं आपण पंचांशी संवाद साधा.
आहे. कारण क्रिकेटमध्ये डिसिप्लिन महत्त्वाचं आहे, शिस्तबद्धता गरजेची आहे. तुम्ही पाहताय खरं तर सचिन रमेश तेंडुलकर स्वभावाने अतिशय नम्र, पण त्यांच्या जर आता बरोबरीनं विचार केला विराट कोहली हा अतिशय ॲग्रेसिव्ह खेळाडू आहे. त्यामुळे सचिन तेंडुलकर सरांचे फॅन तुम्हाला मोठ्या संख्येने बघायला मिळतील. त्यामुळे तुमचा नेचर चांगला असणं गरजेचं आहे. आणि इथे मात्र हा योग्य निर्णय पंचांचा. 2 धावांची पॅनल्टी, 2 धावा लेस होतील. टार्गेट कमी होईल आता गोटिवली संघासाठी. यावेळेस 6 बॉल ऑन ड्राईव्ह केला आणि त्यानंतर मात्र क्विक सिंगल स्वराजनं पूर्ण केले. मॉन्टी आणि स्वराज या दोन्ही खेळाडूंमध्ये एक चांगली भागीदारी सध्या मैदानामध्ये साकारत असताना जवळजवळ 7 चेंडू आणि 22 धावांची पार्टनरशिप आपण या दोन्ही खेळाडूंमध्ये पाहतोय. ज्यामध्ये वैयक्तिक स्वराजनं 7 बॉलमध्ये खरं तर तुम्ही पाहता 6 चेंडूमध्ये 16 धावांचं योगदान आपल्या टीमला दिलं आहे. चांगली बॅटिंग करत असताना हे दोन्ही खेळाडू. अनिल पुन्हा एकदा पंचांच्या डाव्या बाजूनं. महापे टीमचा हा बॉलर आणि त्याच्या अगेन्स्ट फुल टॉस होता. खरं तर लाईनवर नव्हतं नियंत्रण आणि फलंदाजासाठी होते आमंत्रण. त्यांनी स्वीकारलं आणि बॉलला पाठवलंय मिड विकेटच्या वरून सीमा पार षटकार. पाचव्या क्रमांकावरती अजूनही विजयासाठी 15 धावांची गरज आहे येणाऱ्या काही बॉलमध्ये. स्वराजनं मात्र खूप चांगली इनिंग साकारली. यावेळी शॉटॉन पूल करता प्रयत्न, फटका भरपूर चांगला. खरं तर कमी उंचीचा खेळाडू आणि स्वराजनं ज्या पद्धतीने बॅटिंग केली खरं तर आज चौफेर टोलेबाजी करत तमाम प्रेक्षकांची मने या खेळाडूनं जिंकलीत. आता इथे आला षटकार गोठिवली टीमसाठी. सेन्सिबल क्रिकेट. ड्राईव्ह केला बॉलला ऑन साईडमध्ये अलॉंग द कार्पेट आणि एका बाजूनं आलेला भूषण मात्रे. त्याला माहिती आहे खरं तर स्वराज चांगली बॅटिंग करतोय आणि परंतु इथे क्लेझी क्रिकेट. खराब फिल्डिंग, सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केलं आणि 2 धावा आल्या बॅटिंग करणाऱ्या गोठिवली या टीमला. आता येणारे 11 बॉल आणि फक्त 7 धावांची गरज. 11 चेंडू आणि 7 धावा हे कॅल्क्युलेशन असेल गोठिवली टीमसाठी आणि एका बाजूने हे कॅल्क्युलेशन असेल महापे टीमसाठी या धावा रोखण्याचं. थोडीशी इजा झाली, प्लीज आपण फर्स्ट एड किट घेऊन जा मैदानामध्ये किंवा पाणी घेऊन जा. भरपूर वेगवान हा बॉल त्याच्या डोळ्यावरती आदळला आहे. खरं तर मी
जेव्हा या स्पर्धेला आपण सुरुवात केली तेव्हा आपण विघ्नहर्त्याला साकडं घातलं, कोणतंही विघ्न या स्पर्धेमध्ये येणार नाही आहे आणि ही इजा फार कमी असेल अशी आपण ईश्वरचरी प्रार्थना करूया, कारण हा बॉल भरपूर वेगाने त्याच्या तोंडावरती आदळला आहे. तर प्लीज आपण आयोजक पाणी घेऊन जा. डेल स्कूप करण्याचा प्रयत्न केला होता. खरं तर बॉलच्या अगदी मधोमध येण्याचा प्रयत्न केला, परंतु वेगवान फटका खेळण्याच्या प्रयत्नाच्या नादामध्ये मात्र या ठिकाणी हा बॉल सरळ शरीरामध्ये आदळला आणि थोडीशी इजा मात्र या खेळाडूला झाली आहे. थँक्यू. जर खेळाडूला जास्त दुखापत असेल तर त्याला आपण रिटायर्ड हट करा आणि नवीन खेळाडू मैदानामध्ये पाठवा, कारण दुखापत जास्त गंभीर असेल तर त्याला थोडीशी विश्रांती द्या, विश्रांतीची गरज आहे. नवीन खेळाडू हर्षल मैदानामध्ये येतोय. अनेक असे आपण किस्से क्रिकेटमध्ये बघितले असेल लक्षात. खरं तर एक मागील 2 वर्षापूर्वी रायगडमधला सर्वात विस्फोटक फलंदाज सुमित डोंगऱ्याच्या पायाच्या लेगामेंट्सला थोडीशी इजा झाली होती आणि जवळजवळ तो वर्षभर 1 वर्ष क्रिकेटपासून लांब राहिला. परंतु जेव्हा त्याने पुनरागमन केलं तेव्हा रायगड प्रीमियर लीग सीझन 1चा पहिला मालिकेवरचा किताब त्याने पटकवला आणि सीझन 2चा देखील तोच मालिकावीर ठरला होता. ही कामगिरी त्या खेळाडूने केली होती. जिद्द तुमच्याकडे असणं खूप गरजेचं आहे. ईश्वराला तुम्ही सांगू नका तुमच्या वाटेला संकट किती आहे, तर संकटानं सांगा माझ्यासोबत ईश्वर आहे आणि प्रयत्न करत राहा. नक्की एक ना एक दिवस तुम्ही यशस्वी व्हाल. आणि आता इथे प्रयत्न करावे लागतील खरं तर महापे संघाला या धावा रोखण्याचा, कारण आता 10 चेंडूमध्ये त्यांना 7 धावा रोखायच्या. समोरच्या टीमला खरं तर गोटिवली संघाला RSA गोटिवली या टीमला 10 बॉलमध्ये 7 धावा करायच्यात आणि एका बाजूनं रुद्र 11 महापे या टीमला मात्र या 10 चेंडूमध्ये 7 धावा रोखायच्यात. खूप चांगलं बॅटल, अटॅकिंग फिल्डिंग. खरं तर सिली मिड विकेटला एक क्षेत्ररक्षक तैनात केला, अगदी विकेटच्या जवळ खेळाडू उभा केला आहे सिंगल रन रोखण्यासाठी. ओव्हर द विकेट हा फटका चांगला आहे. स्क्वेअर लेग रिझनकडे चाललाय बॉल. ताकदीपेक्षा युक्ती श्रेष्ठ. फक्त फ्लिक केलं बॉलला आणि या स्क्वेअर लेगच्या दिशेने मात्र बॉलला पाठवलंय. 1 बाउन्स ओव्हर द रोप, सीमा पार, चौकार. तुझा माया व भरोसा नाही काय? थँक्यू. तर आणि इथे मात्र खरं तर हा फटका जो मगाशी खेळण्याचा प्रयत्न केला होता त्याला इजा झाली. हा फटका डेल स्कूप आणि इथे मात्र हा विजयी फटका. 4 धावा आल्या बॉलवरती. 4 धावेच्या मदतीनं हा संघ देखील विजयी झाला. या ठिकाणी RSA गोटिवली संघ. वेल प्लेड, हार्ड लक. रुद्र 11 महापे संघ तुम्हाला पुढच्या स्पर्धेसाठी शुभेच्छा. आपण या स्पर्धेमध्ये सहभाग घेतलाय त्याबद्दल वावला ग्रुप क्रिकेट संघ करावे. आयोजित समाजसेवक चषकाची संपूर्ण आमची कमिटी त्यांच्या वतीनं आम्ही हार्दिक स्वागत करतोय. तर मॅन ऑफ द मॅच या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार आपण देणार आहोत.